श्री स्वामी समर्थ. लवकरच दिवाळी सुरू होणार आहे. वसुबारस हा पहिला दिवस 28 ऑक्टोबर 2024. 8-9 दिवसांनी वसुबारस आहे. तर महिलांची लगबग चालू आहे. दिवाळी सण असा आहे की प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी वास करत असते. सगळेजण परिस्थितीनुसार दिवाळी साजरी करत असतात. दिवाळी साजरी करायला खूप पैसे लागत नाहीत. मनाचा मोठीपणा आणि उत्साह खूप महत्त्वाचा असतो. श्रीमंत लोकांनी दिवाळी साजरी करावी असं नाही आहे. आपण यथाशक्ती यथाभक्तीने दिवाळी साजरी करावी. तेरस म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मी हे घेऊ का ते घेऊ, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करू शकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये धनतेरसच्या दिवशी काय घ्यायचं आहे त्याच संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत. सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू खरेदी करायच्या आहेत, तर या दिवशी या वस्तू खरेदी करायला खूप महत्त्व आहे. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं धन म्हणजे काय? आपले शरीर मोठं धन आहे. स्वच्छ निरोगी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. पैसे खूप असणे, जर आपल्याला त्रास असणार किंवा व्याधी असलं तर पैसे संपून जाईल, पण शरीर स्ट्रॉंग असलं तर आपण पैसे कमवू शकतो. ते लाख मोलाचं आहे. तर त्याच्यामध्ये काय येतं तर सोनं. बघा, धनतेरसच्या दिवशी सोनं कुंजभर तरी सोनं घ्यावे. ज्याची परिस्थितीनुसार आपण सोनं घेत असतो. पण या दिवशी जर सोनं खरेदी केलं तर कधीच म्हणजे असं बोलतात की कधीच वेळ येत नाही की मोडायची वेळ असं येत नाही. त्याच्यासाठी धनतेरसच्या दिवशी कुंजभर तरी सोनं खरेदी करावं असं म्हटलं जातं. म्हणून त्यासाठी आपल्याला धनतेरसच्या दिवशी कुंजभर तरी सोनं घ्यावं. कारण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. त्याच्यामुळे धनतेरसच्या दिवशी सोनं खरेदी करावं. तर तुमची जर चांगली आवक असेल तर तुम्ही सोने धनतेरसच्या दिवशी खरेदी करू शकता. दुसरी गोष्ट, चांदी जे तुमच्याकडे नाही आहे तर ती तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला ती पण गोष्ट शक्य जर नाही झाली, मग तुम्ही काय करायचं आहे, जे काही चांदीचे जे शिक्के असतात, मग त्याच्यावर बघा माता लक्ष्मीचा शिक्का असतो, तर तुम्ही ते खरेदी करू शकता. गणपती बाप्पा, सरस्वती, हे पण तुम्ही जे शिक्के आहेत तर हे सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी तुम्ही नवीन गाडी घेऊ शकता. कुठल्याही प्रकारचे वाहन खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी खरेदी करायची प्रथा आहे. बरेचसेच लोक जागा बुकिंग करत असतात, नवीन घराची बुकिंग करत असतात. जे काही शक्य होतं ते तुम्ही या दिवशी बुकिंग करू शकता. या दिवशी तुम्ही लोखंडसुद्धा खरेदी करू शकता. लोखंडाच्या गोष्टी म्हटलात का ती काय येते, तर गाडी आली, तर काही वस्तू आहेत तर ते अजिबात खरेदी करायच्या नाहीत. तर तांब्याची वस्तू पण तुम्ही खरेदी करू शकता. तांब्याची जी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला खरेदी नाही, म्हणजे त्या पण आपल्या ज्या घरामध्ये नाही आहेत त्या गोष्टी त्या पण खरेदी करायच्या आहेत. मग देवाची जी भांडी येतात, दिवा येतो किंवा समई, अशा विविध वस्तू खरेदी करू शकता. पितळची पण तुम्ही भरपूर गोष्टी छान छान आहेत तर ते पण तुम्ही शक्य असेल तर यथाशक्तीने तुम्ही खरेदी करू शकता. फक्त धनतेरसच्या दिवशी आपल्याला धारदार असा कैचीने 2 तुकडे होणाऱ्या किंवा 2 तुकडे होतात अशा विविध अशा गोष्टी आहेत तर ते आपल्याला बघा, तर त्याच्यामध्ये येतं विळी, चाकू, सुरी. तर या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. तुम्ही कैची, सुई, विळी या गोष्टी आवर्जून खरेदी करायच्या नाही आहेत. धनतेरसच्या दिवशी आपल्याला घरात महिला आपण एरवी तर कपडे घेत असतो. मग तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुम्ही पण त्या दिवशी तुम्हाला म्हणजे साडी किंवा कोणाला पण कपडे घ्यायचे झाले तर त्या दिवशी तुम्हाला खरेदी करायचे आहे. किंवा नाही तर झालं, कपडे खरेदी करायचं नाही झालं तर तुम्ही देवाचं एक वस्त्र असतं तर ते पण तुम्ही खरेदी करू शकता. गजांत लक्ष्मीची जोडी घ्यावी लागते. तर अष्टलक्ष्मीपैकी एक लक्ष्मी मानली जाते. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. गजांत लक्ष्मीची 2 जोडी घ्यायच्या आहेत आपल्याला धनतेरसच्या दिवशी. जर ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी घ्यायचे आहे, ज्यांच्याकडे आहे त्यांनी खरेदी करू नका. तर त्याचबरोबर बघा, श्रीयंत्र पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. कमळगट्ट्याची माळ पण तुम्ही खरेदी या गोष्टी आणल्या तर त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. नुसते ते धूळ खात ठेवायचं नाही आहे, तरच तुम्ही आणा. नाहीतर नाही आणलं तरी काही हरकत नाही.
तर आपल्याला बघा धन्वंतरी देवाची फोटो आणायचा असतो, धन्वंतरी देवीची पूजा करायची असते, तर तुम्ही छोटा तरी फोटो आणायचा आहे आणि आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे। आरोग्याची देवता मानली जाते म्हणून आपल्याला धनतेरसच्या दिवशी त्याचं जास्त महत्त्व आहे, म्हणून धन्वंतरी देवीची फोटो असणं महत्त्वाचं आहे। या गोष्टी तुम्ही आधी खरेदी केल्या तरी चालेल, पण एक तरी वस्तू धनतेरसच्या दिवशी खरेदी करू शकता। मग आम्ही आधी आणू शकत नाही का, असं नाही, पण ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत। धन्वंतरी देवीची पूजा करायची असते। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा 14 रत्नातून धन्वंतरी देवता प्रकट झाली होती। तर आपल्याला बघा मातीचे जे लक्ष्मी असतात तर त्या पण आपल्याला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या असतात। तर जेव्हा तुम्ही छोटीशी किंवा मोठी घ्या, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही घ्यायची आहे, पण तुम्ही छोटी घेतली तरी चालेल। तर आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे, मग आम्ही मातीची मूर्ती खरेदी करू शकतो का, तर हो, तुम्हाला खरेदी करायची आहे, कारण ती लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला तेव्हा त्या मातीच्याच मूर्तीची महत्त्व मानलं जातं, त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनला मातीचीच मूर्ती घ्यायची आहे। तर ती तुम्ही उभी घेऊ नका, ती कमळावर बसलेली असते बघा, किंवा ते दिवा घेऊन धरलेला असतो, तर तशी पण मूर्त्या असतात, किंवा अशा विविध प्रकारच्या बाजारात मूर्त्या असतात, तर आपल्याला तशा मूर्त्या खरेदी करायची आहे, ती मूर्ती आपल्याला घेऊन यायची आहे। धन्वंतरीची दिवशी धन खरेदी करायचे असतात। धन या दिवशी आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीत, पहिलं त्याला मान आहे, गुळाचा आणि धनाचा नैवेद्य दाखवत असतो। मग आपण कोणाला द्यायचं नाही म्हणजे आपलं जर दुकान असेल तर कोणाला द्यायचं नाही असं नाही आहे, ते तुम्हाला लक्ष्मी देणार आहेत, मग तुम्ही त्यांना धन देऊ शकता, पण कोण आलं असेल तर त्यांना उसनं द्यायचं नाही आहे। म्हणून धनतेरसच्या दिवशी 5-10 रुपयाचे धने खरेदी करायचे आहेत, आपल्याला लक्ष्मी आणायचे आहेत। धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी खरेदी करा। लक्ष्मी पूजन करताना त्या मिठाचे पुड्याला खूप मान आहे, मिठाचा सुद्धा पूजा केली जाते। याचे कारण काय, तर मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रतामध्ये आपल्याला पाहिलं होतं की स्वयंपाकात मीठ नव्हते, तेव्हा ते सगळी स्वयंपाकाची चव बेचव लागली असते। मिठाचे खडा पडला तेव्हा अन्नाची चव येते, त्या मिठाचे फायदा आहेत आणि अन्नाला चव आणणे हे मिठाचे कारण आहे असतं। तर त्याचबरोबर बघा मातीचे सुगडे असतात, तर ते आपल्याला सुगड 5 घ्यायचे आहेत, ते पण आपल्याला या दिवशी आणायचे आहेत। आपल्याला ते त्याच्यामध्ये धन टाकून ते आणायचं आहे। तर बघा धनतेरसच्या दिवशी पण आपल्याला ते लागतात, ते लक्ष्मीपूजनला पण ते लागतात, तर ते आपल्याला सुगड 5 आणायचे आहेत, ते पण तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करू शकता। आपल्याला सूप, जसं आपण गावाला बघा जे सूप वापरतात ते धनतेरसच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता। आपण त्या सुपामध्ये धान्य पाकडत असतो, ते सूप पण बघा वास्तुशांतीमध्ये आपण या गोष्टीला खूप महत्त्व आहे। जसं आपण चूल घालतो पण ती सुद्धा खरेदी करू शकता। खरं आजी आपली किंवा आपली आई चुलीवर स्वयंपाक करत होती, खरं तर तिथेच अन्नपूर्णा मातेचा वास होता, म्हणून वास्तुशांती करताना तिची पूजा केली जाते, त्याचे सुद्धा महत्त्व आहे। तुम्ही ती सुद्धा चूल आणू शकता। त्याचबरोबर मी सोनं चांदी खरेदी करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आनंद मिळणार आहे त्या तुम्ही ग्रंथ खरेदी करू शकता। पण जो ग्रंथ तुम्ही खरेदी करणार आहात तर तुम्ही तो पठण केला पाहिजे। जो ग्रंथ तुमच्या घरात नाही तो तुम्ही आणू शकता, तुम्ही पठण करणार आहात तरच तुम्ही तो ग्रंथ आणावा। त्याचप्रमाणे सप्तधान्य यापैकी एक धान्य तुम्ही तुमच्या घरात आणावे। तर धान्य म्हणजे काय, तर विविध प्रकारचे कडधान्य किंवा डाळी असे तुम्ही सप्तधान्यसुद्धा पूजा करायची असते। जर धनतेरसच्या दिवशी त्याची सुद्धा पूजा करायची असते, हे खरं धान्य असतं, त्याची पूजा करायची आहे। जे काही शक्य आहे तर ते तुम्ही डाळी पाव किलो अर्धा किलो तुम्ही डाळी घेऊ शकता। कुठलीही मूर्ती तुम्ही फोटो देवाचा कुठली मूर्ती जरी घ्यायची असेल घरात तर तुम्ही धनतेरसच्या दिवशी घेऊ शकता। माता लक्ष्मी आवडतीची वस्तू म्हणजे शुद्ध गाईचं तूप, तुपाचा दिवा लावायला सांगतो। याचं कारण माता लक्ष्मीला शुद्ध गाईचे तूप प्रिय आहे। याचा अर्थ म्हशीचं तूप गाईच्या दुधाने देतो तेच त्याने आपल्याला तूप बनवतो, हे अमृत समान असते। गाईचे तूप पिवळ्या कलरचे असते, शुद्धतेचे प्रतीक असते, म्हणून त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तुम्ही छोटासा डब्बा पण आणू शकता तुपाचा दिवा लावायचा
त्याने आपलं मन खूप प्रसन्न होणार आहे. आपलं मन प्रसन्न करणारे या गोष्टी, या वस्तू आपल्याला माता लक्ष्मीला आणायच्या आहेत. तर बघा, लवंग पण आपल्याला आणायचे आहेत. मग तुम्ही 5-10 रुपयाचे आणू शकता. हळकुंड पण तुम्ही आणू शकता. असे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय वस्तू आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला धनतेरसच्या दिवशी आणायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते.